आता आपण बघा टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कॅबिनेटचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा। ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील अजेंडा लीक व्हायचा, संजय राऊतांचा आरोप। तर ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असणारे फितूर आता फडणवीसांसोबत राऊतांचा हल्लाबोल। जो ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होतो, प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना। फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात। ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर मवियाज शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी शरद पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याने सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही, म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही, हे मी वारंवार सांगितलेलं आहे। ठाकरे गट फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होतोय, खासदार संजय देशमुखांचा आरोप। तर काय होईल ते सांगता येत नाही, थोड्या दिवसात लक्षात येईल। संजय राठोडांचं प्रत्युत्तर, ऑपरेशन टायगर बाबत आरोप प्रत्यारोप। आगे होता है, देखो क्या क्या होता है। आता ते बोलण्याचं हे आहे, परंतु आता काय होते आज मी सांगत नाही, पण थोड्याच दिवसात तुम्हाला लक्षात येईल काय। 2019ला मुख्यमंत्री शिंदेंनाच करण्याची ठाकरेंची इच्छा होती, मात्र युतीत भाजपने शब्द पाळला नाही। तर मवियाज शिंदे सीएम नको, पवारांची भूमिका होती, संजय राऊतांचा मोठा दावा। त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50 चा, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते, प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा। उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहे। पुण्यातील ठाकरे गटातील काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार, येत्या 2 दिवसात नावासह माहिती देणार असल्याचा उदय सामंतांचा दावा। मला असं वाटतं की आज टायगर ऑपरेशनवर बोलूया नको, रेल्वे आमची निघालेली आहे, मी रेल्वेतनं निघालोय। उद्या परवा जेव्हा सवडीनं परत पुण्यात येईन तेव्हा पुण्यातल्या नावासकट टायगर ऑपरेशन हे नाव आम्ही ठेवलेलं नाही खरं, पण तुम्ही जे बारसं केलेलं आहे त्याच्यामध्ये पुण्याचे देखील कोण आहेत हे देखील 2 दिवसात मी तुम्हाला सांगेन। पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाची सावध भूमिका, पक्षातील सर्व नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनात बैठक होणार। तर पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभर दौरे करत संघटनेचा आढावा घेणार। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा, राष्ट्रवादीच्या शिवसन्मान यात्रेत आज छगन भुजबळांची उपस्थिती। मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ अनेक दिवसांपासून नाराज होते। छगन भुजबळ प्रत्येक कार्यक्रमाला असतात, शिर्डीतील कार्यक्रमाला देखील भुजबळ उपस्थित होते। आमच्या घरातील विषय आम्ही घरात सोडवू, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे, ते आज होते, शिर्डीला होते, प्रत्येक कार्यक्रमाला असतात, त्यांच्या हे आमचा अंतर्गत विषय आहे। जे काय असेल आम्ही घरात बसून आम्हाला जे काही ठरवायचं असेल ठरवू, हा काही पब्लिकचा विषय नाही, मीडियाचा विषय। आता आपण बघा टॉप 9 राजकीय बातम्या।